हॅलो, राम मंडळी, गुड मॉर्निंग. आम्ही आलेलो सकाळ सकाळी आमच्या शेताकडे फिरून येऊया म्हटलं. आणि तसंच बोललं तर सोमला लागलेलं कांटे. इसको हिंदी में बोलते हैं एक जोक, ये खून पीता है, खून उल्टी डालता है, ये बहुत हरामी होता है. बाद में देखो तो खेत में हमारे जंगल में है, फिर हमारे चाचा ने लगाया था नवकुटा. इसको बोलते हैं ये बंबू का बना हुआ रहता है एक मच्छी पकडणे का जाल. मग मी म्हटलं यातलं साप वगैरे तर नाही म्हणा बाबा, कुठं चावल पेल म्हणून मी चांगलं बघितलं, पाणी वगैरे काढून घेतलं. मग सोमला म्हटलं ये बाबा ह्यात मासे आहेत, पकडूया म्हटलं. मग मी माझी बायको आणि सोम आलेलो. सोम आमचा काकाचा मुलगा. मग सोम चालू केला, बा दादा आज काय मासे आहेत, चमचमीत करून खाऊया म्हटलं. मग बघितलं खेकडा पण गावलेला, खेकड्याला सरळ केला. बघा मग माझी बायको व्हिडिओ करत होती, तिला पण घेऊन आलेलो. मग बघा खेकडा, मग कुठं चावलं तर रगतच काढेल म्हटलं. आणि सगळं गोळा करलो. मग हे आहेत मांडपूर, ह्याला आम्ही खात नाहीत. मग बायको म्हटलं ह्यांना जीवनदान देऊया, ह्याला पाण्यात सोडू. ओके मग सोड म्हटलं. बरं ते एक दोन गोळा करून टाकत होतं. म्हटलं असं जमत नाही बाई, तो पण मरून जातील, सगळं मोठीत घेऊन टाक म्हटलं. ती पण तसंच केली. सोमने सगळे मासे गोळा करून घातले. अनेक खेकडं गावलो आम्हाला. आणि पळत होतं दादा हिडी 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 म्हणून. दादा सोम कन्नडमध्ये अवेल म्हटला, तुला हा तुला चावते. आम्हाला कमीत कमी अर्धा किलो मासे गावलेले. पुढे बघितलं तर आम्ही चाललो. मग आम्ही आलो आवळ्याच्याकडे. वाटेत आवळ्याचं झाड होतं. आमचं तुळशीचं लग्न झालं, आवळे घरात नेत त्यांना आम्ही तरी पण चुरून चुरून खायला म्हणून घेतलं. सो मी आणि माझी बायको मग निघालो. बायको म्हणते मी काय तुझ्यापेक्षा कमी हाईट आहे होय, बघ जरा बरोबर आहे म्हटलं. जंगलात त्यामुळे आम्ही एकमेकाचा हात पकडून आलो. हे रोमांचं देव आहे. त्याची हिस्ट्री आम्हाला तेवढं काय माहीत नाही, खरं राखणदार म्हणतात.